जय सियाराम. सर्वांना जय गुरुदेव. मी आज खूप दिवसांनी तुमच्या भेटीला येत आहे आणि त्याचे कारण म्हणजे मी खूप आजारी होते आणि आता मी एकदम ठणठणीत झाले आहे आणि हेच माझे अनुभव शेअर करण्यासाठी मी आपल्या भेटीला आले आहे. माझे आजार जाण्याचे कारण मी 7 दिवसाचे निवासी शिबिर केले डॉक्टर राजू गोल्हार सर यांच्याकडे आणि त्या 7 दिवसात मी पूर्ण बरी झाले. माझ्या ज्या काही गोळ्या होत्या त्या पूर्णपणे बंद झाल्या आणि आता आम्ही शिबिरात काय केले, आमच्यावर उपचार कसे झाले यावर तुम्हाला एक स्वरचित गीत म्हणून दाखवते. बघा, तुम्हाला आवडते का? आम्ही सगळेच जण शिबिराला गेलेलो, आपापले आजार घेऊन गेलो होतो. त्याच्यावरचं हे गीत ऐका आता. आलो आम्ही सारे जण घेऊन आपापले आजार, वेगवेगळ्या व्याधींनी होतो सारेच बेजार. माती लाविली अंगाला, त्वचा झाली मऊ भारी, निसर्ग उपचाराची किमया कळली हो सारी. तेल लावून अंगाला केले वाफेने ते स्नान, वेगवेगळ्या क्रियेने झाले प्रफुल्लित मन. पोट साफ नसल्याने आजार होते घर करून, शंख प्रक्षालन क्रियेने लावले त्यांना पळवून. गेलो चढून टेकडी, नाही जीव हो थकला, बटाटे भाजून खाण्याचा आनंद तिथेच घेतला. व्याधी पळाल्या हो साऱ्या, आनंद साऱ्यांना मिळाला. 7 दिवसाच्या शिबिराचा अर्थ आम्हाला कळाला. अन्नपूर्णा माने आमुच्या योग्य तोच आहार दिला, बीट गाजरा सोबत कोहळ्यालाही भाव आला. पाटील गुरुजींची गाणी आणि डफलीवरची थाप, आनंद देत असे मनाला, नाही त्याला मोजमाप. गोल्हार सरांचे आभार मानावेत तेवढे कमी, रोग पळवून लावण्याची विद्या आहे त्यांची नामी. वाटे माधुरी जगण्यात गेली मनाची मरगळ, झेप आकाशी घेण्यास आले पंखामध्ये बळ. ग्रुप केलाय सरांनी संपर्कात सारे राहू, एकमेकांचे आयुष्य सुखी समाधानी पाहू, एकमेकांचे आयुष्य सुखी समाधानी पाहू. जय गुरुदेव. सर्वांना जय सियाराम.